आमच्या इडार संस्थेतली सगळी दिव्यांग मुलं हँड इंजेक्शन मोल्डिंग मशीन, सेमी ॲटोमॅटिक इंजेक्शन मोल्डिंग मशीन, व्हर्टिकल ॲटोमॅटिक इंजेक्शन मोल्डिंग मशीन, हॉरिझॉन्टल ॲटोमॅटिक मशीन्सवरती कामं करतात आणि वेगळे प्रॉडक्ट्स तयार करतात. त्याचप्रमाणे पेपर श्रेडिंग करतात, रिसायकलिंग ऑफ प्लास्टिक मटेरियल करतात. हे असे विविध प्रकारचे उपक्रम ते करतात आणि आज मानानं कारखानदार म्हणून जगतात. नमस्कार. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या वतीने सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रोटरी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी एक सेवाभावी संस्था आहे. नवीन एक ॲव्हेन्यू रोटरी आज घेऊन आली आहे, ज्याचं नाव आहे डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुजन, म्हणजेच विविधता, न्यायसंगतता आणि समावेशन. तर ह्या संदर्भात आज आपण बातचीत करणार आहोत डॉक्टर दिलीप देशपांडे यांच्याशी. नमस्कार. डॉक्टर दिलीप देशपांडे हे चार्टर्ड इंजिनियर आहेत आणि त्यांची एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर हँडिकॅप अशी संस्था आहे. त्यांना अमेरिकन विद्यापीठाने स्किल अँड एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट या विषयातली डॉक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे. 20 वर्षापेक्षा जास्त मी रोटरीमध्ये आहे आणि अनेक सेवा प्रकल्प राबवण्याचं भाग्य मला रोटरीच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे दिव्यांग मुलांचं पुनर्वसन करणं. दिव्यांग मुलांमध्ये अंध, कर्णबधिर, मतिमंद, अस्थिव्यंग असे वेगळ्या प्रकारचे म्हणजे विविध डायव्हर्स कॅटेगरीज असतात आणि ह्या डायव्हर्स कॅटेगरीजला एकत्रित आणून त्यांच्याकडून काम करून घेणं हे माझं मी आता कर्तव्य समजतो आहे. कारण की त्यांचं आर्थिकदृष्ट्या पुनर्वसन होणं गरजेचं आहे आणि ते समाजामध्ये त्यांचं इन्क्लुजन, समाजामध्ये त्यांचा समावेश होणं, मानानं जगता यावं या दृष्टीनं मी कार्य करतो आहे. तुम्ही हा उपक्रम हाती घेतला आणि ह्या अनेक वेगवेगळ्या विविध दिव्यांगांना एकत्र येऊन तुम्ही हे काम करता आहात. तर हे सगळं करताना तुम्हाला कुठल्या चॅलेंजेसना तोंड द्यावं लागेल? हे काम खूप चॅलेंजिंग आहे. कारण की जेव्हा सगळ्या प्रकारच्या अपंगांना किंवा दिव्यांगांना जेव्हा मी एकत्र आणलं तेव्हा मतिमंद मुलांनी अस्थिव्यंग मुलगा पाहिलेलाच नव्हता. त्यामुळे मी त्यांना रुमाल पाणी खेळणं शिकवण्यापासून त्यांच्यामध्ये होमोजिनियस बॉन्ड क्रिएट केला, त्यांच्यात एकत्रितपणा कसा डेव्हलप होईल हे केलं आणि त्यातून मग इडार्च या संस्थेची स्थापना केली आहे. आता मला असं विचारायचं आहे की इथे इक्विटी म्हणजे जशी ज्याला गरज तशी त्याला मदत, हे प्रिन्सिपल तुम्ही कसं काय इथे इम्प्लाय केलेलं आहे? अंध यांचं स्पर्शज्ञान चांगलं असतं, मतिमंदांची शारीरिक शक्ती चांगली असते, तर कर्णबधिराला ऐकू येत नसल्यामुळं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं. यांच्यातल्या ह्या कौशल्य विकासाला मी प्राधान्य देऊन त्यांचा कौशल्य विकास करून त्यांना एकत्रितपणे हे न्यायसंगत म्हणजेच इक्विटी त्यांना तयार करून देतो आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यानं कारखान्यात लागणारे प्रॉडक्ट्स मी मॅन्युफॅक्चर तयार करून घेतो त्यांच्याकडून. त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग अवघड आहे, परंतु हे शिकवलं की ते अगदी सिन्सिअरली करतात आणि व्यवस्थित छान करतात आणि त्यातला तो आनंद घेतात. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, त्याला आपण हँड इंजेक्शन मोल्डिंग म्हणतो. हँड इंजेक्शन मोल्डिंगमध्ये जे फंक्शन्स असतात त्याचा आम्ही सुरुवातीला अभ्यास करतो. म्हणजे मशीनमध्ये डाय सरकवायची, त्याच्यानंतर डाय स्पिंडल रोटेट करून क्लॅम्प करायची, नंतर मग मटेरियल मशीनमध्ये टाकायचं आणि व्हील फिरून प्रेशर अप्लाय करायचं आणि नंतर मग उलटी प्रोसेस. ह्या सगळ्या फंक्शन्सचा अभ्यास करून कुठलं फंक्शन कुठली कॅटेगरी करू शकते हे ठरवतो. अस्थिव्यंग मुलाला मशीनवरती बसवतो आणि डाय सरकवायचं काम शिकवतो. हात चांगले असतात त्याच्यामुळे त्याला ते जमतं. स्पिंडल फिरवायचं काम हे अंध मुलाला शिकवतो, स्पर्शज्ञानानं जमू शकतं. आणि मटेरियल टाकायचं काम कॉन्सन्ट्रेशनचं असतं, ते कर्णबधिराकडून करून घेतो. आणि व्हील फिरून प्रेशर अप्लाय करायचं काम हे मतिमंद आनंदानं करतात आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यानं हे असं प्रॉडक्ट तयार होतं. आणखीन ते कारखान्याला जातं आणि त्याच्यातून ह्या दिव्यांग मुलांचं अर्थार्जन होतं, कायमस्वरूपी अर्थार्जन होतं. मला अजून येथे सांगायला आवडेल की डॉक्टर देशपांडे यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित केलं गेलेलं आहे. ते इंडस्ट्रियल सेफ्टी कन्सल्टंट होते, ऑरो टेक्निकल सर्व्हिसेस ही त्यांची कन्सल्टन्सी होती. पण ह्या सगळ्या प्रोफेशनल बॅकग्राऊंडचा त्यांनी वापर समाजाभिमुख कार्य करण्यात केला. सर, आपलं खूप अभिनंदन. खऱ्या अर्थानं ह्याच वेगळ्या कॅटेगरीच्या दिव्यांग मुलांना एकत्रित आणून आम्ही त्यांचं इन्क्लुजन
समाजामध्ये मानानं एक कारखानदार म्हणून जगण्यासाठी आम्ही करतो आहोत. आणि ह्यामुळे काय होतं की त्यांचे पालक एवढे खुश होतात की ते म्हणतात की माझा मुलगा काहीही करू शकत नव्हता, तो आज अभिमानानं सांगतो आहे की मी प्रॉडक्ट्स तयार करतो आहे. आणि तो अभिमान खरोखर कुठल्याही तराजूमध्ये मोजता येणार नाही. आणि हे खरं इन्क्लुजन आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो की परमेश्वराने आणि रोटरीने मला ही कार्याची संधी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे मी हे करू शकतो आहे. अजून बरंच काही करायचं आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दिव्यांग म्हणजे जे शिकलेले दिव्यांग आहेत, शिकू न शकलेले आणि पूर्णपणे परावलंबी दिव्यांग आहेत, यांनासुद्धा एकत्रित आणून त्यांना समाजाभिमुख कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन त्यांना समाजामध्ये मानानं जगता यावं असा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी एक मोठा छान प्रकल्प उभा करायचा आहे, पण तो भविष्य काळात आहे. अरे वा, तुम्ही एक नवीन प्रकल्प हाती घेतलेला हो, आहे. हो. आम्हाला त्याबद्दल ऐकायला आवडेल, कारण आम्ही देखील यात सहभागी होऊ इच्छितो. तर तो नवीन प्रकल्प नक्की काय आहे? अहो, नवीन प्रकल्प हा रोटरीशिवाय होऊच शकत नाही, कारण की प्रत्येक ठिकाणी रोटरीची मदत ही लागतेच. मी कर्णबधीर, मतिमंद, अस्थिव्यंग आणि अंध या व्यतिरिक्त अजून 3 कॅटेगरीज करतो. जे शिकलेले दिव्यांग आहेत, शिकू न शकलेले दिव्यांग आहेत आणि पूर्णपणे परावलंबी. जे शिकलेले दिव्यांग आहेत ते नोकरीसाठी धडपडत असतात, परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. कारण की ते जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तेव्हा ते गोंधळून जातात, त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नाहीत, कॉन्फिडन्स जातं आणि त्यामुळे हे सॉफ्ट स्किल्समध्ये कमी पडतात. त्यामुळे सॉफ्ट स्किल्सचं ट्रेनिंग देणं त्यांना गरजेचं आहे. आणि सॉफ्ट स्किल्सचं ट्रेनिंग हे बँकिंग सेक्टरच्या हिशोबानं द्यायचं, इंडस्ट्रियल सेक्टरच्या हिशोबानं द्यायचं, या पद्धतीनं ते देणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्या प्रकल्पामध्ये त्यांना वाव असेल. जे शिकलेले नाहीत त्यांच्यासाठी विविध प्रोडक्शन्समध्ये, विविध कारखान्यातल्या लागणाऱ्या प्रॉडक्ट्समध्ये त्यांना तरबेज करून त्यांना प्रॉडक्ट्स तयार करायचं शिक्षण द्यायचं. आणि जे पूर्णपणे परावलंबी आहेत, जे हातानं खाऊ शकत नाहीत, आंघोळ करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी त्या प्रकल्पामध्ये वेगळ्या वेगळ्या कॉटेजेस बांधायच्या. त्या प्रत्येक कॉटेजमध्ये असं एक मल्टिपल डिसेबिलिटीचं मूल ठेवायचं. त्यांना सांभाळण्यासाठी समाजामध्ये ज्या बेघर, गरीब, परित्यक्त स्त्रिया आहेत, तशी एक महिला, त्या महिलेला ते कॉटेज द्यायचं. म्हणजे ती आनंदानं ह्या मुलाचा सांभाळ करेल. आता ह्या ज्या त्या 5-50 महिला तिथे असतील, त्या 5-50 महिलांना त्या ठिकाणी रोजगार डेव्हलप करून द्यायचा. कारण की 24 तास तर काही या मुलाचं पाहायचं नसतं. त्या महिला जेव्हा त्या ठिकाणी बचत गट, नर्सरी किंवा गो प्रॉडक्ट्स असं काहीतरी करायला लागतील, त्यावेळेला जे काय 5-6 तास असतील, त्यावेळेला या मुलाकडे लक्ष देण्यासाठी समाजामध्ये नाईलाजानं वृद्धाश्रमात राहणारे जे काही वृद्ध लोक आहेत, जे फेंडू फिरू शकतात, अशा वृद्ध मंडळींना त्या कॉटेजेसमध्ये ठेवायचं. म्हणजे एका कॉटेजमध्ये एक मल्टिपल डिसेबिलिटीचं मूल, ती बेघर महिला आणि सिनियर सिटीझन कपल असे असतील. ह्या महिला जेव्हा कामाला व्यस्त असतील तेव्हा ही वृद्ध मंडळी त्या मल्टिपल डिसेबिलिटीच्या मुलाला गाणे म्हणून दाखवतील, काहीतरी वाद्य वाजवून दाखवतील, त्याला एंटरटेन करतील, स्वतः चहा करून घेतील, नाही तर त्याला घेऊन फिरायला जातील. असं सर्व समावेशक आपल्या समाजातल्या 4 कॅटेगरीजला एकत्रित आणून हे म्हटलं तर डायव्हर्सिटी आहे, म्हटलं तर इक्विटी आहे आणि इन्क्लुजन आहे. अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून हा DEIचा रोटरीचा प्रकल्प मला तिथं राबवायचा आहे. डॉक्टर दिलीप देशपांडे, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. मलाही छान वाटलं. तुमचा इडार्च हा प्रकल्प म्हणजे इडार्च ही संस्था आणि आता जो तुम्ही पुढे करणारा प्रकल्प आहे, खरंच हे एक डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुजनचं अतिशय आदर्श उदाहरण आहे. तुम्हाला आपल्या रोटरी डिस्ट्रिक्ट 313च्या वतीने मनापासून शुभेच्छा. आणि आज तुम्ही तुमचा बहुमोल वेळ आम्हाला दिला त्याबद्दल अहो, वेळेचं काय घेऊन बसलंय? रोटरीसाठी आपण आपलं जीवन देतो आहोत. मला खात्री आहे की हा प्रकल्प हे डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुजनचं एक उत्तम उदाहरण आहे. याची दखल रोटरी इंटरनॅशनलपर्यंत घेतल्या जाईल आणि दिव्यांग जे थोडेसे दुर्लक्षित आहेत त्यांनासुद्धा समाजामध्ये मानानं जगता यावं, यासाठी रोटरी इंटरनॅशनलसुद्धा निश्चित पुढाकार घेईल आणि हा आपला जॉईंट प्रकल्प ज्याला म्हणू तो निश्चित सक्सेसफुल होईल याची खात्री आहे. नमस्कार. नमस्कार.